जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी महाराज हे पराक्रमी, बुद्धिमान आणि निष्ठावान योद्धे होते. वडिलांच्या निधनानंतर मराठा समाजाची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि शत्रूच्या विरुद्ध असीम शौर्य लढा दिला. संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मुघल, पोर्तुगीज, इंग्र आणि सिद्धी यांच्याशी लढा देत मराठा साम्राज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबासारख्या क्रूर मुघल सम्राटासमोर न झुकता त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी अनेक युद्ध लढली आणि शत्रूला अनेक वेळा पराभूत केले. परंतु काही विश्वासघातकांच्या फितुरीमुळे संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केले. औरंगजेबाने त्यांना बहादूरगडला आत्ताचा धर्मवीर येथे आणून धर्मांतराचा प्रस्ताव ठेवला. इस्लाम धर्म स्वीकारल्यास त्यांना जीवनदान देण्यात येईल असे औरंगजेबाने सांगितले. पण संभाजी महाराज हे धर्मवीर होते. त्यांनी अत्यंत धैर्याने आणि निडरपणे या प्रस्तावाला नकार दिला. औरंगजेबाने त्यांच्याकडून किल्ले मागितले, मराठा साम्राज्य मागितले, पण संभाजीराजांनी त्याला नकार दिला. त्यांनी धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी बलिदान स्वीकारले, पण शत्रूपुढे मान झुकवले नाही. याचा सूड घेण्यासाठी औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. संभाजी महाराजांना त्यांच्या सल्लागार कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून अपमानित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले. त्यांचे बलिदान हे इतिहासात अजरामर आहे. संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यांच्या शौर्याची कहाणी आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वांनी त्यांच्या ध्येय, त्याग आणि राष्ट्रभक्तीला अभिवादन करावे. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजीराजे.